सविस्तर। गेल्या 50 वर्षांपासून घरात राजसत्तेचा वावर, वडिलांची लाभलेली राजकीय पार्श्वभूमी, 20 वर्षे आमदारकी, कॅबिनेट मंत्रीपद आणि सोबतीला जिल्हा सहकारी बँकेच्या रूपाने हाती असलेली अर्थसत्ता, एवढी अनुकूलता डॉक्टर शिंगणे यांच्याशिवाय कोणालाही लाभली नसेल। बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील सर्वात संपन्न पार्श्वभूमी असलेले हे उमेदवार आहेत। डॉक्टर राजेंद्र शिंगणे महाआघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत, परंतु स्वतः केलेले कोणतेही काम त्यांच्याकडे सांगण्यासारखे नाही। केवळ प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून दुसऱ्यांकडे बोट दाखवून शिंगणे यांचा चाललेला प्रचार त्यांच्यासाठीच निगेटिव्ह ठरणार असल्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे। या बातमीवर आधारित आमचा हा विशेष वृत्तांत। सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे 20 वर्ष आमदार राहिलेल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या कार्यकाळात या मतदारसंघातील जनतेला मूलभूत सुविधा देखील मिळाल्या नाहीत। विशेष म्हणजे सतत सत्तेसोबत राहून देखील डॉक्टर शिंगणे यांचा मतदारसंघ विकासापासून कोसो दूर राहिला आहे। जिल्हा सहकारी बँक डबघाईला येण्यासाठी सर्वाधिक कारणीभूत असलेले शिंगणे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले। ही बाब शेतकरी विसरणार नाहीत। आरोग्यमंत्री असताना जिल्ह्यात एखादे वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्याकडून अपेक्षित होते, परंतु तेथेही डॉक्टर शिंगणे निष्क्रिय ठरले। जिजामाता सहकारी साखर कारखाना, पैनगंगा सहकारी सूतगिरणी या दोन्ही संस्थांचे पुनर्वसन न करू शकणारे राजेंद्र शिंगणे यांच्यावर मतदारांनी कसा काय विश्वास ठेवायचा हा सुद्धा प्रश्न आहेच। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची आजवरची कामगिरी कधीच लढाऊ नेतृत्व म्हणून राहिलीच नाही। विकासाची दृष्टी असलेला मोठे प्रकल्प खेचून आणणारा नेता म्हणून त्यांचे कर्तृत्व कधीच दिसले नाही। असे असताना केवळ खासदार प्रतापराव जाधव यांच्याकडे बोट दाखवून ते प्रचार करत असतील तर 4 बोटे स्वतःकडे आहेत। मतदारांना हे माहीत आहे याची जाणीव डॉक्टर शिंगणे यांनी बाळगणे गरजेचे आहे।